बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमधली गुन्हेगारी संपवण्याचं आश्वासन दिलं। बेदम मारहाण प्रकरणांमध्ये मोका लावण्यास मागे पुढे पाहू नका असेही निर्देश दादांनी पोलीस खात्याला दिलेत। मात्र अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनीच बहुधा आपल्या नेत्याच्या या लढ्याला कमकुवत करायचं ठरवलंय। कारण आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मकोकासारखे गुन्हे दाखल असलेल्या एकाला पक्षातच प्रवेश दिलाय। अनवर अली खान असं या गुन्हेगाराचं नाव आहे। आता अजित पवारांना हा प्रवेश मान्य आहे का असा सवाल नांदेडकर विचारतात। अभिषेक एकबोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, काय प्रकरण आहे आणि याबाबतीत राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे? हा सगळा पक्षप्रवेश होत असल्यानंतर काही समोर आली आहे का? प्रताप पाटील चिखलीकर आहेत, जे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार आहेत। लोहा कंधार मतदारसंघातून प्रताप पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी झाले। त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकरांनी 4 महिन्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये चांगलेच पक्षप्रवेश करून घेतले। माजी आमदार, माजी खासदार, नंतर आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर हे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत। अशातच काल चिखलीकरांच्या निवासस्थानी काही पक्षप्रवेश पार पडले। त्यात अल्पसंख्याक विभागाची पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देण्यात आला होता। यात शेख अनवर अली खान असे या युवकाचे नाव आहे, ज्याच्यावर अवैध धंदे मोक्यासारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। त्याला पक्षात घेतल्यामुळे आता हे जे आहे की गुन्हेगारांना कुठेतरी राष्ट्रवादी खतपाणी घालत आहे असा प्रश्न जो आहे तो नांदेडमध्ये उपस्थित झालेला आहे। धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।